हम राजस्थान से आ रहे थे सर, चौधरी ट्रैवल से। तो हमारी गाड़ी यहाँ जलगांव के पास आरटीओ ने पकड़ लिए। हम पैसेंजर हैं, बहुत परेशान हो रहे हैं। सुबह 7 साढ़े 7 के लगभग गाड़ी पकड़ी थी, अभी 11 साढ़े 11 बजे हो गए। हमारा न तो कोई खाना पानी का ठिकाना है, न वो पानी पीने का। तो ऐसे हम परेशान हो रहे हैं। अब गाड़ी वाले जाने हम क्या करें, उसमें चालान भरना है तो ऑनलाइन भी भर सकते हैं, मगर हमारी तो मंजिल तक पहुँचना चाहिए ना। मामला गाड़ी वाला और आरटीओ का है, वो चालान भरेंगे जब भी गाड़ी छूटेगी। और ये हमारा कोई लेना देना नहीं है, हम पैसेंजर हैं, हम परेशान हो रहे हैं। 30 से 35 तक पैसेंजर हैं। तो हम सुबह से बैठे हैं 7:30 से। क्या नाम आपका? मेरा नाम रघुनाथ कुमावत है, राजस्थान से हूँ, संभाजीनगर जाना हम। आरटीओ विभागाने एक कारवाई केलेली आहे। मध्य प्रदेश असलेली एका वाहनाची तपासणी दरम्यान तिचे अनेक दस्तावेज सापडलेले नाही आहे। नेमकं काय प्रकरण आहे? यामध्ये पॅसेंजर देखील बसमध्ये बसलेले असं पाहायला मिळतं। आज 19/3/25 रोजी शासनाच्या आदेशानुसार आणि आमच्या आरटीओ साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या वायू पथकाने आरटीओ जळगाव याच्या वायू पथकाने एक MP 44 ZE 2525 हे वाहनाचा कर न भरता रस्त्यावर असल्याचे आढळून आल्यानंतर सदर वाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे अटकावून ठेवण्यात आले। त्याचा एकूण दंड 1,20,500 असा आकारण्यात आला आहे। त्यामध्ये काही प्रवासी देखील उपस्थित आहे। हां, सदरची बस ही प्रवासी वाहतूक करणारी असल्यामुळे त्यामध्ये प्रवासी आहेत। येस सर। सदरचे वाहन आम्ही जमा जरी केले असले तरी सदरच्या बस मालकाबरोबर बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सदरचा दंड भरून सदरचे वाहन सोडून घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे सदर प्रवाशांची व्यवस्था होऊन जाईल। त्या लोकांना काय आवाहन करणार? लोकांना असं आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही बसमध्ये बसण्यापूर्वी त्याचं कागदपत्रांची खात्री खातर जमा करावी, त्यांनी कर भरला आहे ना अथवा नाही त्याची खातर जमा केल्यानंतरच प्रवाशांनी प्रवास करावा, अन्यथा अशा प्रकारचं त्यांची गैरसोय होऊ शकते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।